गर्भाशयाच्या फायब्रॉइडचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे हेवी मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग. म्हणजे या गर्भाशयाच्या गाठी गर्भपिशवीला आकुंचन न पावू दिल्यामुळे खूप जास्ती प्रमाणामध्ये ब्लिडिंग होतं. हे पाळीमध्ये जो अतिरक्तस्राव होतो त्याला हेवी मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग म्हणतात. अंदाजे कुठल्याही स्त्रीला 30 ते 50 ml पर्यंत रक्तस्राव हा पाळीमध्ये होत असतो. ज्या महिलांना 50 ml पेक्षा जास्ती रक्तस्राव होतो, ज्यांना रक्तामध्ये गाठी पडतात, पाळी ही 7 दिवसापेक्षा जास्त चालते, अशी लक्षणं असतात, त्यांना फायब्रॉइडचं प्रमाण जास्ती प्रमाणात आढळून आलेलं आहे. त्याशिवाय पाळीच्या मध्येच इंटरमेन्स्ट्रुअल ब्लिडिंग म्हणजे पाळी जेव्हा संपून जाते त्यानंतर पण 7-8 दिवसानंतर ज्यांना स्पॉटिंग किंवा ब्लिडिंग होते अशा लोकांमध्ये अशी लक्षणं आढळून येतात. दुसरा प्रकार आहे ज्याला पेल्विक पेन म्हणतात. म्हणजे गर्भाशयाच्या गाठी लहान असतील तर त्याचा जास्ती दुष्परिणाम नसतो, पण जशा गाठी मोठ्या होत जातील तसं त्याच्या गर्भाशयाच्या बाजूला, वरच्या बाजूला लघवीची पिशवी असते, खालच्या बाजूला संडासची पिशवी असते. या दोन्हीवर जर या गाठीने प्रेशर दिलं किंवा जास्ती प्रेशर आलं तर त्यामुळे लघवी तुंबणे, संडास तुंबणे अशी लक्षणं होऊ शकतात. त्याशिवाय गर्भाशयाच्या गाठी जर पिशवीच्या आतमध्ये असतील तर वंध्यत्वाचं प्रमाण जास्ती आढळून आलेलं आहे. गर्भाशयाच्या गाठीचं जर प्रेशर फॅलोपियन ट्यूब म्हणजे गर्भवाहक नलिकेवर आढळून आला असेल तर अशा लोकांमध्ये पण वंध्यत्वाचं प्रमाण जास्त आढळून आलेलं आहे. त्याशिवाय जेव्हा जेव्हा अशा फायब्रॉइड असलेल्या पेशंटचे जे रिपोर्ट्स असतात, ज्यांच्यामध्ये अॅन्युअल चेकअपमध्ये ज्यांना कळतं की त्यांना फायब्रॉइड आहे, त्यांनी यापैकी कुठलंही लक्षण जर दिसलं तर डॉक्टरकडे जरूर जावे आणि फायब्रॉइडवर ट्रीटमेंट घ्यावी, ज्याच्यात अतिरक्तस्राव, पेल्विक पेन, लघवीला किंवा संडासला तुंबणे किंवा वंध्यत्व ही जर कारणे असतील तर त्यांनी डॉक्टरकडे जरूर जावे.